तर आता मी कोल्हापूरमध्ये रंकाळ्याकडे आहे काय, असंच कंटाळलेला म्हणून आलो, चाट वगैरे खाल्लो. आता मी चाललो बेळगावला. खरं इथं मी तुम्हाला एक काय बघितलं दाखवतो. सो हे तिकडनं सगळे हे चाटचे गाड्या आहेत आणि हे इकडंपर्यंत सगळे चाटच्या गाड्या तुम्हाला दिसू शकतात. आता याच्यामध्ये बिझनेस स्ट्रॅटेजी बघा. आता एवढे सगळे गाडी येतात. आता लई लोक, आमची लोक काय विचार करतात की सगळ्यांनी हेच लावलेत तर आमचा कसा धंदा होणार. ठीक आहे, कारण त्या गाड्यांमध्ये मी काय केलो, ह्या गाड्याकडे गेलो. आता ह्या गाड्यामध्ये काय फरक आहे म्हणतात, आता तुम्ही ह्याचं प्रेझेंटेशन बघू शकता की ह्यानं जनरेटर लावला आहे, ह्याचं लाईट भेट म्हणजे एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्यो एकटाच चमकून दिसायला लागला आहे. तर मला दिदीन काय म्हटली की त्याच्याकडे खोया, त्याच्याकडे जरा लाईट पण दिसायला लागला आहे. कारण बिझनेसमध्ये डिस्प्लेचं केवढं महत्त्व आहे तुम्हाला दाखवतो मी. आता मी बाहेरून आलो आहे, मला काय माहीत नाही की कोण चांगला बनवतं. ठीक आहे, ब्राईट लाईट आहे की बाहेर. आता मी स्वतः पहिली टाईम आलो आहे, मग मी काय केलो, सगळ्याकडे जाण्यापेक्षा ह्याच्याकडे काहीतरी लई झप्पक दिसायला लागलं, ह्याच्याकडे बघूया. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, आपण कुठलाही बिझनेस करू, आपला डिस्प्ले कसा असतो आहे त्याच्यावरती आपला धंदा केवढा होता आणि आपण मार्केटमध्ये किती टिकतो. जो दिखता है वो बिकता है याचा खरा उदाहरण म्हणजे तो तुम्ही समोर बघू शकता. त्याला विचारलं त्यांच्यामध्ये सगळ्यात बेस्ट कुठला आहे, तर चीज शेवपुरी आहे म्हणजे त्यांच्यात जो ऑर्डर दिला. आणि ही एक अपडेट देणं गरजेचं आहे की मी वापस आलो आहे, मी माझ्या जिमकडेच आहे. आणि हे का करणं गरजेचं आहे म्हटलं तर माझी गिरायके मला मेसेज करत असतात की दादा तुम्ही बेळगावात आहे का नाही, तर मी हाय बाबा आलो वापस या.